पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हागोणे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर आणि धक्कादायक वळणे घेत आहे। रोज नवनवीन तपशील समोर येत असून एका तरुण विवाहितेच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे। वैष्णवीने पती शशांक हागोणे आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला आहे। प्रेमविवाह, हुंड्याची न संपणारी हाव आणि एका राजकीय कुटुंबातील अंतर्गत अत्याचाराच्या कहाण्या आता उघडकीस येत आहेत। एवढंच नाही तर हागोणे यांची मोठी सून मयुरी जगताप हागोणे हिने देखील हागोणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणाने केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे। नक्की काय आहे हा संपूर्ण प्रकार? वैष्णवीची आत्महत्या आहे की यामागे आणखी काही काळबेर आहे? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी वैष्णवी हागोणेच्या जावेने काही खुलासे केले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह हा प्रेमविवाह होता। घरच्यांचा काही प्रमाणात विरोध असतानाही वैष्णवीने आपल्या प्रेमावर विश्वास ठेवत शशांक सोबत लग्न करण्याचा हट्ट धरला होता। तिने सुखी संसाराची अनेक स्वप्ने पाहिली होती। तिला वाटलं होतं की प्रेम सर्व अडचणींवर मात करेल, पण लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या स्वप्नांचा चुराडा व्हायला सुरुवात झाली। ज्या प्रेमासाठी तिने संघर्ष केला तेच प्रेम तिच्यासाठी एक भयान स्वप्न बनेल याची तिने कल्पनाही केली नव्हती। वैष्णवीच्या मामांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नात वैष्णवीच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, चांदीची भांडी आणि एक नवी कोरी फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून दिली होती। सामान्यतः एवढा मोठा हुंडा दिल्यानंतर मुलीला सासरी सन्मानाने वागवले जाईल अशी अपेक्षा होती, पण हागोणे कुटुंबाची हाव काही संपली नाही। वैष्णवीच्या मामांनी सांगितलं की सुरुवातीला फॉर्च्युनर गाडीऐवजी MG हेक्टर गाडी बुक करण्यात आली होती। मात्र हे कळताच हागोणे कुटुंबियांनी मोठा गोंधळ घातला। त्यांना मोठी प्रतिष्ठित गाडी हवी होती। वैष्णवीची नणंद करिश्मा हागोणे हिने त्यांना हुंड्यात फॉर्च्युनर गाडीच हवी असा हट्ट देखील धरल्याचं सांगितलं। हागोणे कुटुंबातील एका व्यक्तीने, माझ्या आजूबाजूच्या भिकाऱ्यांकडेही मोठ्या गाड्या असतात, मग मला का नाही, असा अत्यंत अपमानास्पद आणि धक्कादायक तर्क देत फॉर्च्युनर गाडीची मागणी लावून धरली। एवढंच नाही तर 4 महिन्यांपूर्वी त्यांनी तब्बल 1,20,000 रुपयांचं महागडं घड्याळही मागून घेतलं। वैष्णवीच्या माहेरच्यांनी आपल्या मुलीच्या सुखासाठी या सर्व मागण्या पूर्ण केल्या, पण पैशाची आणि वस्तूंची ही भूक कधीच संपली नाही। वैष्णवीचं लग्नाचं सुंदर स्वप्न हळूहळू या न संपणाऱ्या मागण्या आणि छळाच्या काळोखात बुडून गेलं। तिला पैशांची मागणी करत सतत त्रास दिला जात होता। लग्नाच्या काही महिन्यातच वैष्णवीवर होणारे अत्याचार वाढू लागले। तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जाऊ लागला। एक एक घटना तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ लागली। तिच्या मामांनी एक अत्यंत हृदयद्रावक आठवण सांगितली आहे। छळाला कंटाळून आणि परिस्थितीने खचून गेलेली वैष्णवी एके दिवशी आपल्या मामांना म्हणाली, मामा, माझी चूक झाली। हे एक वाक्य तिच्या मनातील प्रचंड पश्चाताप आणि निराशा स्पष्टपणे दर्शवत होतं। ज्या लग्नासाठी तिने हट्ट धरला होता तो निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरल्याची कबुली जणू ती देत होती। हा पश्चाताप, ही वेदना, ती धोक्याचं पाऊल उचलणार याचा सूचक इशारा होतं। ते तेव्हा कोणाला कळलं नाही। आज तिच्या मृत्यूनंतर तिचे हे शब्द सर्वांच्या मनात घर करून आहेत। हे प्रकरण केवळ एका कौटुंबिक वादापुरते मर्यादित नाही। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हागोणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते। या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही गंभीर परिणाम झाला आहे। वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूनंतर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेंद्र हागोणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। या कारवाईमुळे प्रकरणाची गंभीरता आणि राजकीय पक्षांकडून अशा घटनांची घेतली जाणारी दखल स्पष्ट होते। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे, तो म्हणजे राजेंद्र हागोणे यांची मोठी सून मयुरी जगताप हिने हागोणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत। मयुरीने पुढे येऊन आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे, ज्यामुळे हागोणे कुटुंबातील छळाचा एक पॅटर्नच समोर आला आहे। मयुरीचे 2022 मध्ये राजेंद्र हागोणे यांचा थोरला मुलगा सुशील हागोणे याच्याशी लग्न झालं होतं। मयुरीने सांगितलं की त्यांची नणंद दीर शशांक हागोणे आणि सासू त्यांना सतत त्रास देत होते। त्यांना टोमणे मारणे, अपमानित करणे, मानसिक छळ करणे हे नित्याचेच झाले होते। या कठीण काळात मयुरी यांचे पती सुशील नेहमी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले। त्यांनी आपल्या पत्नीला पाठिंबा दिला, पण कुटुंबातील सदस्यांना हे सत्य आणि सुशील यांचे आपल्या पत्नीला पाठिंबा देणे रुचले नाही। याचा परिणाम म्हणून कुटुंबातील सदस्यांनी आपल्याच पोटच्या मुलाला म्हणजेच सुशील यांनाही मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप मयुरीने केला आहे। एका सुनेला त्रास देताना विरोध करणाऱ्या मुलालाही मारहाण करण्यापर्यंत जर कुटुंबाची मजल जात असेल तर त्या कुटुंबातील विकृतीची कल्पनाच न केलेली बरी। मयुरीने पुढे सांगितलं की तिच्या नंदेने आणि दीराने तिच्या चारित्र्यावर अत्यंत गलिच्छ संशय घेतला।
तर सासरे राजेंद्र हागवणे यांनी तिच्यावर हात उचलला, म्हणजेच शारीरिक मारहाण केली होती। या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तिने वेगळा राहण्याचा प्रयत्न केला, पण कुटुंबाच्या दबावामुळे तिला त्यात यश आलं नाही। मयुरी हागवणेने हागवणे कुटुंबावर केलेले हे आरोप अत्यंत गंभीर असून ते वैष्णवीच्या प्रकरणाला एक नवी दिशा देणारे आहेत। यातून असं दिसतं की हागवणे कुटुंबात सुनांना त्रास देण्याची आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याची एक पद्धतच रूढ झाली होती। वैष्णवी हागवणे यांचा मृत्यू ही आत्महत्या होती की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत। मयुरीच्या साक्षीमुळे या तपासाला निश्चितच मदत होईल। एका प्रेम विवाहाचा असा दुर्दैवी अंत का व्हावा? 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि महागडी घड्याळ देऊनही न संपणारी ही हाव कसली? राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी वैष्णवीला आणि मयुरीसारख्या पीडितांना खरा न्याय कधी मिळणार? या घटना केवळ कौटुंबिक हिंसाचाराच्याच नाहीत, तर त्या आपल्या समाजातील वाढती विकृती, लोभ आणि असंवेदनशीलता दर्शवतात। पोलीस तपास काय निष्पन्न करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, पण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजाने एकत्र येऊन आवाज उठवणं आणि हुंड्यासारख्या प्रथांविरोधात लढणे गरजेचे आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर खालील लाईकचं बटन नक्की दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल।